पिंपरी चिंचवड शहर के MIDC इलाके में पूजा खेड़कर की मां मनोरमा खेड़कर की कंपनी थर्मोवेरिडा इंजीनियरिंग प्राइवेट लिमिटेड पर नगर निगम का लाखों का टैक्स बकाया है। कर संग्रह विभाग ने कंपनी को सील कर दिया था। कर संग्रह विभाग के प्रमुख नीलेश देशमुख ने कहा है कि अब यदि निर्धारित समय के भीतर बकाये का भुगतान नहीं किया गया तो कंपनी की नीलामी की जाएगी और नीलामी प्रक्रिया जल्द ही शुरू की जाएगी। देशमुख ने बताया कि पिंपरी चिंचवड शहर में कर चोरी करने वाली करीब 80 अन्य संपत्तियों की भी नीलामी की जाएगी। आपण जवळपास हजारच्या घरामध्ये 31 मार्च 2024 ला मालमत्ता ह्या जप्त केलेल्या होत्या। तर आपण जप्त ज्यावेळी मालमत्ता करतो त्यावेळी जप्ती अधिपत्र त्याला बजावलेलं असतं। त्या जप्ती अधिपत्रामध्ये असं नमूद केलेलं असतं की आपण जर ही या अधिपत्रामध्ये नमूद केलेली जर रक्कम आपण 21 दिवसाच्या आत भरली नाही तर आपली मालमत्ता ही लिलावास किंवा विक्रीस काढली जाईल। त्यानुसार मग त्या जप्ती अधिपत्राच्या अंमलबजावणीला 21 दिवस झाले की मग त्या मालमत्तेचा लिलाव महापालिकेला करता येईल। एकूण त्यांच्याकडे एप्रिल 22 पर्यंत 31 मार्च 22 पर्यंत त्यांनी कर भरलेला दिसतोय। त्याच्यानंतर बहुतेक ती कंपनी बंद असावी, त्याच्यानंतर 2 वर्ष त्यांनी कर भरलेला नव्हता। त्या थकीत करापोटी आपण त्यांना जप्तीपूर्व नोटीस ही बजावलेली होती। आता त्यांना आपण जप्ती अधिपत्र हे बजावलेलं आहे। आता हे जप्ती अधिपत्र बजावून 21 दिवस झाल्यानंतर कायदेशीर सल्ला घेऊन त्या संदर्भात आपल्याला कारवाई ही निश्चित स्वरूपात करता येईल। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड।